या 25 डिसेंबर पासून एकदा बैरमची जत्रा लागते. बैरमची जत्रा म्हटली की वज्रचा खतरा आणि बैरमची हंडी आणि दूर पळते म्हणतात थंडी. सध्या तुम्ही पाहत असाल ज्या मोकळ्या जागा आहेत त्या मोकळ्या जागा सध्या आता या 8 दिवसात पुऱ्या जातील भरून. मग येते ना बापा जत्रेचा रंग काय पाहा लागते. बैरमची जत्रा जर म्हटली तर पुऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लंबा टाइम वज्रात लंबी चालते ना बापा. काय पाहा लागते बैरमची जत्रा. जुन्या काळात वेगळं काम होतं, मस्त नाच गाणे बाकी कार्यक्रम होते, पण मध्यंतरी कालखंडात तो तिथंबे बंद झाले. आणि आता बैरमची जत्रा जी आहे ते लेकूरवाडी जत्रा झाली. आता एक काका आहेत ज्या काकाच्या पूर्वजाईनं या बैरम देवस्थानले एक रंग आणला. पहिल्यांदा त्याच्या तोंडातून आपण याच्याबद्दल काही शब्द ऐकून घेऊ. एक मित्र आहेत श्रीधर भाऊ. भाऊ काय नेमका बैरमचा इतिहास सांगा ना. जुन्या काळात तर म्हणते भल्ला रंग होता जत्रेत तर. हो, भयंकर रंग होता. त्या आता गाड्या घोड्या निघाल्या, त्यावेळेस बैलबंडीची जत्रा होती. पण खूप आनंद होता त्यावेळेस. जो आनंद त्यावेळेस होता तो आज या गाडी घोडीत नाही राहिला. आमचे येथील श्री नारायण शिवरामजी मडगे यांनी हे देवस्थान त्यावेळेस 1956 मध्ये बांधलं होतं. त्यांचा पुरा इतिहास होता. त्यावेळेस त्यांना 22,000 रुपये खर्च आला होता. पुऱ्या पायऱ्यापासून तर पुऱ्या कळसापर्यंत 22,000 रुपये त्यावेळेस त्यांनी बांधून शेतीवाडी विकून इथे देवस्थान बांधलं होतं. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांचं एक वेळ तरी इथे नावाचा उल्लेख झाला पाहिजे. म्हणजे काय नाव काय सांगितलं त्याचं. नारायण शिवरामजी मडगे. नारायण शिवरामजी मळगे या व्यक्तिमत्वानं या ठिकाणी बैरमच्या मंदिराले त्या देवत्वाचं स्वरूप दिलाय. आता तुम्ही जर तिकडे पाहता सध्या हराज चालू आहे. हराजच्या ठिकाणी जाऊन 2-4 काही ज्या प्रॉब्लेम आहेत त्या ना त्या प्रॉब्लेम आपण ते विचारू. चला बरं तिकडे. तर बैरम यात्रा कार्यालयात सध्या मी या ठिकाणी आलो आहे. चांदूर बाजार तालुक्याच्या अंतर्गत हे गावातील जिल्हा परिषदचा पुरा कार्यक्रम आहे. सध्या या ठिकाणी तर तुम्ही जर पाहत असाल तर जे हराशीसाठी लोक आले आहेत या हराशीवाल्याचे जे काही देयक आहेत किंवा ज्या हराशा आहेत जवळपास सध्या साऱ्या हराशा कंप्लीट झाल्या. पण एक या ठिकाणी एक प्रकर्षानं गोष्ट जाणवते की कुणीतरी एक व्यक्ती आहे अमरावतीची आहे का परतवाड्याची आहे. तर हे व्यक्ती काय करते की येऊन या ठिकाणी 10 ते 12 प्लॉट घेते आणि नंतर ते चढ्या दराने विक्री करते. ह्या एक प्रश्न आहे. पहिल्यांदा या प्रश्नाबद्दल त्या अधिकाऱ्यासोबत आपण चर्चा करू. बैरमच्या जत्रेत सध्या जागेची हराशी चालू आहे. या ठिकाणी एक रिस्पॉन्सिबल ऑफिसर माझ्यासमोर बसले आहेत. सर असे लय लोक जे मला फोन आले आहेत की काही जे व्यापारी काय करतात 10 15 5 10 प्लॉट घेतात नंतर ते चढ्या दराने विक्री करतात. याच्यावर आपण यात्रा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे. 3 प्लॉटच्या पेक्षा जास्त असणारे जे प्लॉट आहेत त्याला आम्ही मसुद्यामध्येच त्याची जाहिरात केली आहे की 3 पेक्षा जास्त प्लॉट घेता येणार नाही असं निदर्शनास आला. दंडात्मक कारवाई करून तो प्लॉट जप्ती करण्यात येईल. नाही यात आणखीन एक गोष्ट कशी होते 3 प्लॉट मा नावानं 3 प्लॉट दुसऱ्या नावानं 3 प्लॉट आणि जो फायनान्शियल सपोर्ट करणारा एकच जण राहते. अशानं मग काय होईल की यात्रा समितीच्या नावावर डायरेक्ट दलालीन कमिशन घ्यासारखीच गोष्ट होणार आहे. 3 प्लॉटची मर्यादा आहे. 3 प्लॉट शिवाय आम्ही दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही. एका व्यक्तीला 3 प्लॉट. आणि अहस्तारणीय जो असते ना की बाबा एकदा विकला डबल विकता येणार नाही असा काही नियम केलाय का तुम्ही यावेळेस. तो पण नियम आहे. ज्यानं घेतलाय त्यालाच त्याचा वापर करावा. आणि तसं जर तुम्हाला आम्ही निदर्शनात आणून दिलं तर त्यासाठीच नियम बनवले आहे. तुम्ही निदर्शनात जर आणून दिलं तर आम्ही त्यांच्यावर काय कारवाई करता येईल नियमाप्रमाणे ते करू. या वेळेस काही आणखीन लोक आहेत का दादा. काय त्रास होऊन राहिला तुम्हाला नेमका या ठिकाणी. आमचा यावेळेस प्लॉट दाबण्यात आला. आमचे 2 प्लॉट होते. आम्ही 40 वर्षापासून जुने व्यक्ती आहे. आम्हाला एकच प्लॉट अवेलेबल करण्यात आला. सकाळी 2 प्लॉट होते. आता जर पावती फाळा आले तेव्हा एकच प्लॉट देण्यात आला. आता आम्हाला साहेब लोकांनी सांगितली 2-3 दिवसानंतर पाहू नंतर मागच्या वर्षी आमच्या दुकानाची तोडफोड करून फेकली यांनी. तोडफोड करून द्याला. आता म्हणता अजून 2-3 दिवसानं पाहू म्हणता. अजून आम्ही एवढ्या लांबून या. तुमचं दुकान काय असते. शिवचुडा फुटाने. आणि कोणा ठिकाणी लावता तुम्ही. आम्ही आपलं ते खंबा आहे ना टॉकीच्या शेजारचं दुकान आहे आमचं. आता टॉकीजचं मागच्या वर्षीपासून तिवारी बेल सेंटरच्या बाजूचं. एक माणूस आहे वज्जर या ठिकाणी गरम क्या अड़चन क्या है तुम्हारी सांगो जरा से. मैं साहब मैं आया मेले में प्लाट लेने के लिए हर्रासी थी. हर्रासी रहने के बाद में यहाँ पर दलाल लोग ज्यादा है. जो दुकानें लगाते उसके बाद में भी 1000-2000 मांगते. और नहीं तो फिर बोले बोली लगाते. प्लाट पे 50,000 रुपए 60,000 तक के प्लाट जाता. धंधा क्या करना क्या खाना क्या कमाना क्या लिया ना. हाँ उसके बाद में आते तो बोले एमपी वाले यहाँ महाराष्ट्र में मेले में आते बोले. एमपी का महाराष्ट्र का मेला मैं महाराष्ट्र वाले ही आते बोले. एमपी वाले नहीं आते बोले. एमपी वाले को अलाउ नहीं बोले. ऐसे लोग बोलते हैं. चमकाते ऊपर से दुकान लगाते तो उसके बाद में रात में आके परेशान करते. ये पुलिस प्रशासन कुछ मदद नहीं करती क्या. प्रशासन आते हैं. पुलिस प्रशासन क्या है समय पे जब कोई दंगा होता है जब पुलिस आता है वैसे थोड़ी आता.
मुझे एक बात बताओ कि लोग तुम जब बोली लगाते तो वो चढ़ाते चढ़ाते है क्या? चढ़ाते चढ़ाते अब हम गरीब आदमी क्या करेंगे, धंधा करना है तो हमको भी लगाना पड़ता मजबूरी में। कहाँ जाएंगे, मेला है, हमने माल बनाया, मेहनत करी, 6 महीने तक के मेहनत करते, उसके बाद मेले में आते, उसके बाद में भी 40-50 हजार रुपए प्लाट में दो हर राशि में। तर या ठिकाणची हर राशि का नियम होना चाहिए कि भाई अगर दुकान लग रही है तो हर राशि वाले एक समान तरीके से चले। प्लाट आवंटन करना है तो उसमें निर्धारित करे दर कि भाई 50,000 लेना कि 5,000 लेना है, ये गवर्नमेंट का रूल है ना। नियम अगर हर राशि है तो ऐसे 60-60 हजार 1-1 लाख रुपए के प्लाट जाते हैं यहाँ पर मेले में, तो क्या या ठिकाणची मी तुम्हाला एक वस्तुस्थिती दाखवली आहे की बेकाम एखादा प्लॉट पकडायचा आणि आधीच त्या जो प्लॉट ज्याची घ्यायची इच्छा आहे, जसा हा मळक्यावाला माणूस होता, हा रेग्युलर त्याच ठिकाणी दुकान लावते, पण त्या ठिकाणी जाऊन त्याच्या प्लॉटचा रेट वाढवायचा, पैसे दे नाही तर रेट वाढवतो, पैसे दे म्हणजे 1,000-2,000 रुपये, अशा प्रकारची या माणसानं हे जे तक्रार केली आहे जिल्हा परिषद अमरावतीच्या सीओनं किंवा या ठिकाणी जत्रेसाठी जितके अधिकारी आहेत याचं काम आहे की अशा प्रकारची फसवणूक जर या ठिकाणी होत असेल, मध्य प्रदेशातून या ठिकाणी धंदा करायला येतात, काय राजे होते त्याच्या हांड्या असतात, त्या हांडीत काय जबरदस्त भाजी बनते हो, आणि त्या हांडीच्या दुकानदाराची जी अडचण सध्या दाखवली, हा या जत्रेतला काळा बाजार तर नाही ना, याबद्दल मला सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। एखादा प्लॉट पाहायचा 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, त्याला आधीच जाऊन सांगायचं अबा मला 2,000 रुपये दे, नाही तर त्या प्लॉटचा मी रेट वाढवतो। त्या माणसाला पाहणं चालता येत नाही, त्या माणसाच्या प्लॉटची किंमत 40,000 रुपये त्याला मोजली आहे। नुसतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यात्रेचा ठिकाणाचा लिलाव करून पैसे द्यायचं काम, जमा करायचं काम जिल्हा परिषद करते काय? या ठिकाणी प्रॉपर पाण्याची व्यवस्था नाही आहे, या ठिकाणी मनकर नाही, ते अस्वच्छ मनकर नाहीत, विशेष म्हणजे या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचा कोणताच ताल तंबोरा नाही आहे। इकून तिकून शिरसगाव पोलीस स्टेशन बिचारं रातच्या राती बेराती येऊ या ठिकाणच्या लोकांच्या अडचणी समजून घेते, पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या ठिकाणी यात्रेचा लिलाव चालू आहे, या ठिकाणी नक्कीच हा काहीतरी काळा बाजार होत आहे। आणि दुसरी गोष्ट, साहेबासोबत मी बोललो, तुम्ही ऐकलं, या ठिकाणी काही लोक 5-5, 10-10 प्लॉट घेतात, म्हणजे नियमात फक्त 3 प्लॉट घ्या सांगितलाय, पण गोष्ट आहे का, याच्या नावानं घेऊ दे, त्याच्या नावानं घेऊ दे, त्याच्या नावानं घेऊ दे, असे 10-15 प्लॉट घेतात, नंतर ते चढ्या रेटनं विकतात। हे बी लय मोठी या ठिकाणचा म्हणजे बैरमच्या जत्रेतला काळा बाजार, म्हणजे बैरमच्या जत्रेतल्या जागेचा लिलावाचा काळा बाजार आज गावरान 90 तुमच्या डोळ्यापुढे आणून राहील मधलं। पण जाऊ द्या, काय करावं लागते, पण 25 तारखेपासून जत्रा चालू होऊन राहील ना, या ठिकाणच्या जत्रेचा आनंद घ्या, पण जत्रेच्या तत्पूर्वी या ठिकाणी कोणता काळा बाजार दाखवते चालते, हा सारा ओपन गावरान 90 वर। वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही, जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही। तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी। जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,